राज्यपालांच्या दौऱ्यामुळे आणखी कोंडीचे संकट. नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या चुकीच्या नियोजनाचा फटका आता थेट प्रवाशांना बसतोय. शनिवार आणि रविवारी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त झालेत आणि यातच उद्या राज्यपालांच्या दौऱ्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे. ओझरच्या सायखेडा फाट्याजवळील उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली. मात्र नियोजनाअभावी पिंपळगावहून येणारी वाहतूक एअरफोर्स कॉर्नरपासून वळवल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच रोडवर आली. त्यातच शनिवारी एसटी बस नादुरुस्त झाल्याने तासनतास कोंडी झाली. प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महामार्ग प्रशासनाकडून स्लॅब दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र किती दिवस ही एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे हे देखील सांगू शकत नाही. दुसरीकडे मुंबई आग्रा महामार्गावर गवारे पॉइंट आणि 10वा मैल येथेही काम सुरू असल्याने या संपूर्ण पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची बाब झाली आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्ग आणि आपत्कालीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नाशिकहून पिंपळगावकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी उद्या घराबाहेर पडण्याआधी वाहतूक अपडेट्स नक्की तपासाव्यात इतके मात्र खरे. ज्ञानेश्वर हिरे, ओझर, नाशिक.